हे आहे आपलं जब्बेराचं झाड. मस्त छान असं सुंदर आहे. आपण त्याला आता देणार आहे फंगीसाइड पावडर देणार आहे. तर आपण आपल्या झाडाचे मस्त जब्बेराच्या झाडाची आपण थोडीशी खुरपणी करून घेऊया. खुरपणी केल्यामुळे झाडाला एअर सर्क्युलेशन होतं, त्याच्यामुळं झाडाची निगा चांगली राहते. त्याच्यामुळे आपण या झाडाला खुरपून घेणं हे गरजेचं असतं. आणि माती अशी मस्त मोकळी माती असली की झाडाची चांगली वाटते. त्याच्यामुळे आपण झाड खुरपून घेतलेलं आहे. आपल्या झाडाची माती मोकळीच आहे. तर आपण हे खुरपून घेतलेलं आहे. आपण ह्याला देऊन घेणार आहे साप फंगीसाइड पावडर आणि DAP. हे आपण साप फंगीसाइड पावडर घेतलेले आहे. हे आपण देणार आहे 1 चमचा. हे आपण पांढरी DAP घेतलेली आहे. हे पण आपण देणार आहे 1 चमचा आपल्या जब्बेराच्या झाडाला. तर आपण DAP देऊन घेऊया. हे आपण 1 चमचा देऊन घेणार आहे. हे सगळ्या बाजूनी देऊन घ्यायची थोडीशी. आता आपण DAP झाडाला आपण घालून घेतलेले हे मातीमध्ये मिक्स करायची. हे आता आपण मिक्स करून घेतलेले आहे. हे आपण आता देऊया हे साप फंगीसाइड पावडर. हे आपण 1 चमचा साप फंगीसाइड पावडर टाकलेलं आहे. हे आपण साप फंगीसाइड पावडर टाकलेले आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया मातीमध्ये. यानी साप फंगीसाइड पावडरनी काय होतं, झाडाला फंगस लागत नाही. त्याच्यामुळे हे फंगीसाइड पावडर झाडाला घालणं हे गरजेचं असते. आणि हे 15 दिवसातून 1 चमचा देणे हे गरजेचे असते. त्याच्यामुळं आपण देऊन घ्यावे. ते आपण आता मातीत मिक्स करून घेतलेलं आहे. सगळं फंगीसाइड पावडर आपण ही मातीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे. जब्बेराच्या झाडाला 15 दिवसातून आपण हे घालणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे फंगीसाइड पावडर आपण 15 दिवसातून हे देऊन घ्यायचं. आपण आता देऊन घेतलेलं आहे. हे ढेल्याचं झाड आहे. आपलं छान ढेल्याचं झाड मोठं छान असं होतं, पण त्याला धूळ बसल्यामुळे सिमेंटाचे खूप मोठं झाड होतं. त्याला सिमेंटाची धूळ बसल्यामुळे झाड आपलं सगळं सुकून आणि वाळून गेलेलं आहे. एकच अशी फांदी राहिली. एक फांदी राहिल्यामुळे आपण ते खराब होऊ नये म्हणून आपण ह्याला फंगीसाइड पावडर देणार आहे. आपण ह्याला फंगीसाइड पावडर टाकून घेऊया. 1 चमचा देऊन घेऊया. हे आपण सगळ्या बाजूनी देऊन घेतलेले आहे. हे आता आपण मातीत मिक्स करून घेऊया. याची आपली माती वल्ली असल्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी घालणार नाही. आपण ह्याला आधीच पाणी देऊन घेतलेलं आहे. आपण याला फंगीसाइड पावडर आणि DAP खत देऊन घेतलेलं आहे. तर आपण याला पाणी घालायची काही गरज नाहीये. आपली माती वल्ली आहे. त्याच्यामुळे हे आपण ढेल्याच्या झाडाला फंगीसाइड पावडर देऊन घेतलेली आहे.
तर हे आपण मातीत पण मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण लावून घेणार आहे ढेल्याचे बिये. आपण हे ढेल्याचे बी घेतलेले आहेत, हे आपण याच्यामध्येच लावणार आहे. कारण एकच फांदी आहे त्याच्यामुळं जागा ही मोकळी असल्यामुळं आपण याच्यामध्येच बी लावून घेणार आहे ढेल्याचे. हे आपण ढेल्याचे बी घेतलेले आहेत. हे ढेल्याचे बी आपण पाकिटातून काढून असे आपण कुंडीमध्ये पसरून ठेवलेले आहेत. हे 7 बी आहेत ढेल्याचे, आपण हे पसरून ठेवलेले आहेत. आपण आता हे ढेल्याचे बी आपण आता हे असं होल करून हाताने आता त्याच्यामध्ये आपण हे बी टाकून लावून घ्यायचं. हे असे आपण हाताने होल करायचं आणि त्याच्यामध्ये हा बी असा टाकायचा आणि लावून घ्यायचं. हे ढेल्याचे बी मी पहिल्यांदाच लावते, मला नाही माहिती कसे लावतात, पण मी हे असे लावून द्यायला लागले. आपल्याकडे एका पॅकेटमध्ये 7 बी होते, ते आपण लावून घेतलेत. हे आपण आता लावून घेतलेले आहे. आपली माती वल्ली असल्यामुळे आपण पाणी नाही देणार. हे आपण बी आता आपले लावून तयार आहेत. मला कमेंटमध्ये सांगा की बी कसे लावतात ढेल्याचे. आपला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद.